नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का, कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार, कशामुळे वाढणार, काय महत्त्वाचं कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा। तर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। स्क्रीनवर अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, शेतकरी बांधवांनी नक्कीच शेवटपर्यंत नक्कीच बघावी विनंती सुद्धा राहणार आहे। स्क्रीनवर बघतच आहात, येवला, नाशिक, सोलापूर या ठिकाणी बघितलं तर कांदा लिलाव बंद। त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी कांदा प्रश्न पुन्हा पेटणार, आक्रमक मनमाड येवला मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत। नाशिकच्या येवला बाजार समितीत छावा शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले। मनमाड येवला मार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले। कांद्यावर 20% शुल्क रद्द करावे, शेतकऱ्यांना 25 रुपये किलो अनुदान मिळावे। नाफेड आणि एनसीएफने प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी कांदा खरेदी भ्रष्टाचार झाल्याचे त्यांची चौकशी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। या सर्व मागण्यासाठी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे। नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला भावात मोठी घसरण झाली आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने कांद्याला प्रति क्विंटल अनुदान द्यावं अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे। कांद्यावर 20% निर्यात शुल्क देखील तातडीने हटवावे अशी मागणी करत शेतकरी आक्रमक झालेले आहे आणि एकंदरीतच मागील 10 दिवसांमध्ये क्विंटल मागे जवळपास 2000 रुपयांनी भाव घसरले, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहे। नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याला क्विंटल मागे सरासरी 1800 ते 2000 रुपयाचा भाव मिळत आहे। बाजारात लाल कांद्याची आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण झाली आहे। कांद्याचे भाव गडगडल्याने आहे त्या भावात उत्पादन खर्च देखील वसूल होत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे। तर दुसरीकडे देखील माथाडी कामगार आक्रमक झाले आहे। सोलापूर बाजार समिती सलग 4 दिवस बंद राहणार आहे। मागच्या 2 दिवसापासून माथाडी कामगारांचे बंद पुकारला होता, मात्र जवळपास 40,000 क्विंटल कांदा मार्केटमधून पडून आहेत असल्याने आज बाजार समितीत अधिकृत सुट्टी जाहीर केली आहे। तर उद्या रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने आणि बाजार समिती सलग 4 दिवस बंद राहणार आहे आणि सोमवारपासून ती चालू होणार आहे। धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला सांगा। तर भेटूया पुढील अशा का माहितीपूर्ण कांदा बाजाराचे अपडेट्स तोपर्यंत इथे थांबतोय। जय महाराष्ट्र, जय शिवराय, धन्यवाद। सबस्क्राईब नक्कीच करा, धन्यवाद।